प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया. हालेलुया. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. होय. माझ्या प्रियानो, आज मला आनंद होत आहे. आपण पुन्हा एकदा एक महत्त्वाच्या विषयावर मननचिंतन करणार आहोत. माझ्या प्रियानो, काही दिवसामध्ये आपण प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा म्हणून दिवस साजरा करणार आहोत. आणि आज आपण बघणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त कशा प्रकारे राजांचा राजा आहे. येशू ख्रिस्त हा राजांचा राजा या विषयावर आज आपण मननचिंतन करणार आहोत. आणि शुभवर्तमानाने आपण आपल्या प्रवचनाला सुरुवात करूया. संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे पवित्र वचन, अध्याय 12 पासून पुढे. दुसऱ्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेमेस येत आहे हे ऐकून खजुरीच्या जावल्या घेऊन त्याच्या भेटीस बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, होसाना, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. येशूला लहान गाढव मिळाल्यावर त्याच्यावर तो बसला. हे सियोनेच्या कन्ये, भिवू नको, पहा तुझा राजा गाढवीच्या शिंगावर बसून येतो. हा शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभू येशूचा हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, आज आपण प्रभू येशू ख्रिस्त हा महान राजा या विषयावर मननचिंतन करीत असताना आपण शुभवर्तमानामध्ये बघितलं की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जेरुसलेममध्ये प्रवेश करतो तेव्हा तेथील यहुदी आणि इस्रायल लोक खजुरीच्या जावल्या घेऊन प्रभू येशूला होसान्ना म्हणून जय जयकार करीत आहेत आणि म्हणत आहेत, प्रभूच्या नावाने येणारा इस्रायलाचा राजा धन्यवादित असो. होसाना, होसाना, होसाना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, जेरुसलेमच्या लोकांनी प्रभू येशूचा जय जयकार केला. तो राजांचा राजा म्हणून त्याचा जय जयकार केला. पण नक्की प्रभू येशू ख्रिस्त हा राजा होता का? माझ्या प्रियानो, या विषयावर आज आपण मननचिंतन करीत असताना आपण या पवित्र शास्त्राद्वारे काही वचनं बघणार आहोत. आपण जर जुन्या करारामध्ये बघितलं तर परमेश्वर पिता या संपूर्ण विश्वाचा आणि मानवाचा जो निर्माता आहे त्याच्याविषयी बायबल आपल्याला काय शिकवत आहे. आपण वाचूया. यशायाचे पुस्तक अध्याय 43 मध्ये वचन 15 आपण वाचूया आणि त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलाचा उत्पन्नकर्ता तुमचा राजा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, यशाया संदेशाद्वारे परमेश्वर आपल्याला सांगत आहे की मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे आणि मी इस्रायलाचा उत्पन्नकर्ता आहे. मी तुमचा राजा आहे. हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, या संपूर्ण विश्वाचा आणि मानवाचा जो निर्माता पिता परमेश्वर आहे तो आपल्या प्रत्येकाचा राजा आहे. माझ्या प्रियानो, यशया संदेशाच्या कालामध्ये एक उजिया म्हणून राजा होऊन गेला. हा राजा माझ्या प्रियानो मरण पावला आणि त्याच्या मरणानंतर यशया संदेशाला परमेश्वराने एक दर्शन दिलं. आपण यशया अध्याय 6 मध्ये वचन 1 वाचूया. त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. उजिया राजा मरण पावला त्या वर्षी प्रभू उच्चस्थली असलेल्या उच्च सिंहासनावर बसलेले मी पाहिले. त्याच्या झग्याच्या सोंग्यांनी मंदिर व्यापून गेले होते. हालेलुया. हालेलुया. वचन सांगा, त्या उजिया राजा ज्या वेळेस मरण पावला त्यावेळेस यशया संदेशाने दर्शनामध्ये बघितलं की प्रभू उच्च स्थले असलेले एका उंच सिंहासनावर बसलेलं त्या परमेश्वराला यशया संदेशाने पाहिलं. परमेश्वरानं एक राजांचा राजा म्हणून सिंहासनावर बसलेला यशया संदेशाने पाहिलं. आपण वचन 5 वाचूया. तेव्हा मी म्हणालो, हाय हाय, माझे आता वाईट झाले, कारण मी अशुद्ध ओठांचा मनुष्य आहे
आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकांत राहतो आणि सेनाधीश परमेश्वर राजाधिराज ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले. Praise the Lord. Hallelujah. बघा यशया संदेष्टा सांगत आहे, सेनाधीश परमेश्वर राजाधिराज जो राजा आहे ह्यास मी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानं पुढे देखील यशया अध्याय 33 वचन 22 मध्ये देखील यशया संदेष्टा परमेश्वर राजा आहे म्हणून कोट करून ठेवतो. आपण ते वचन ऐकूया. कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे. हालेलुया. हालेलुया. आणि तो आम्हाला तारेल. वचन सांगत आहे कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियत आहे आणि परमेश्वर आमचा राजा आहे आणि तो आम्हाला तारेल. Praise the Lord. हालेलुया. बघा माझ्या प्रियानो, यशया संदेष्टा वारंवार ह्या पित्या परमेश्वर राजा आहे म्हणून लिहित आहे. माझ्या प्रियानो, स्तोत्रकार देखील आपल्याला तेच शिकवत आहे. आपण स्तोत्र संहिता अध्याय 74 वचन 12 वाचूया आणि ते वचन आपण ऐकूया. तरी देव पुरातन कालापासूनचा माझा राजा आहे, पृथ्वीवर उद्धार करणारा तो आहे. हालेलुया. हालेलुया. स्तोत्रकार आपल्याला म्हणत आहे, तरी देव पुरातन कालापासून माझा राजा आहे आणि या पृथ्वीवरती उद्धार करणारा तोच एकमात्र माझा राजा आहे आणि माझा प्रभू आहे. Praise the Lord. हालेलुया. माझ्या प्रियानो, वारंवार या पवित्र शास्त्रामध्ये आपण बघत आहोत की परमेश्वर हा एक राजा आहे. माझ्या प्रियाने एवढंच नाही तर इर्मया संदेष्टा देखील आपल्याला या बायबलमध्ये कोट करून देत आहे. आपण इर्मयाचे पुस्तक अध्याय 10 मध्ये वचन 10 वाचूया आणि त्या वचनावरती आपण मननचिंतन करूया. तरी परमेश्वर सत्य देव आहे, तो जिवंत देव, सनातन राजा आहे. त्याच्या क्रोधाने पृथ्वी कंपायमान होते, त्याच्या कोपापुढे राष्ट्रांचा टिकाव लागत नाही. हालेलुया. हालेलुया. इर्मया संदेष्टा सांगत आहे की परमेश्वर एक सनातन राजा आहे. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. माझ्या प्रियानो, आपण जर शमूएलाचे पहिले पुस्तक अध्याय 8 मध्ये वाचलं तर त्या कालामध्ये शमूएल हा एक प्रवक्ता होता आणि तो त्याचं कार्य करीत असताना माझ्या प्रियानो, इस्रायल लोक परमेश्वराकडे एक राजा मागतात. परमेश्वराची इच्छा नव्हती तरी देखील ते एक राजा मागतात. आपण शमूएलाचे पहिले पुस्तक अध्याय 8 मध्ये वचन 4 पासून पुढे वाचूया. नंतर इस्राయేलाचे सर्व वडील जमा होऊन रामा येथे शमूएलाकडे आले. इस्रायलाचे सर्व वडिले जमा झाले आणि रामा या ठिकाणी शमूएलाकडे आले. पुढे वाचूया. ते त्यास म्हणाले, पहा, आता तुम्ही वृद्ध झाला आहात आणि तुमच्या मार्गाने तुमचे पुत्र चालत नाही, तर आता इतर सर्व राष्ट्राप्रमाणे आमचा न्याय इन्साफ करावयास आम्हावर एक राजा नेमा. हालेलुया. हालेलुया. हे लोक शमूएलाकडे येऊन म्हणाले, तुम्ही आता वृद्ध झालेले आहात, आता आमच्यावर न्यायाधीश म्हणून एक राजा नेमा. माझ्या प्रियानो, परमेश्वराची इच्छा नव्हती. वचन 7 आपण वाचूया. तेव्हा परमेश्वर शमूएलास म्हणाला, लोक जे तुला सांगत आहे ते सगळे ऐक, कारण त्यात ते तुझा धिक्कार करीत नाही, तर मी त्याचा राजा नसावे म्हणून ते माझा धिक्कार करीत आहे. हालेलुया. हालेलुया. मग माझ्या प्रियानो, परमेश्वर म्हणाला की ते तुझा धिक्कार करत नाहीत तर ते माझा धिक्कार करीत आहेत. कारण परमेश्वर एकमात्र त्यांचा राजा होता तरी देखील माझ्या प्रियानो, शमूएलाकडे ते दुसरा राजा मागत होते. शेवटी दुसऱ्या राजाविषयी परमेश्वरानं शमूएला ह्या प्रवक्त्याद्वारे त्याने एक भविष्यवाणी दिली. वचन 10 पासून आपण वाचूया. मग ज्या लोकांनी त्याच्यापाशी राजा मागितला होता त्या शमूएलाने परमेश्वराचे सर्व म्हणणे कळविले. ज्या लोकांनी
शमूएलाकडे राजा मागण्यासाठी आले होते त्या लोकांविषयी परमेश्वर शमूएलाद्वारे म्हणाला, तो म्हणाला, तुम्हावर जो राजा राज्य करीत तो अशी सत्ता चालवेल की तो तुमच्या पुत्रास धरून आपले रथ व घोडे यांची चाकरी करावयास ठेवील आणि ते त्याच्या रथापुढे धावतील. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर म्हणाला की तुम्ही जो दुसरा राजा नेमत आहात, मी एकमेव राजा आहे आणि मी सनातन राजा आहे. तुम्ही जो राजा मागणार तो तुम्हावर राज्य करेल आणि तो तुमची मुलं बाळं, तुमचे पुत्र, तुमच्या कन्या, तुमच्या सुना, तुमच्या आई वडील, तुमच्या प्रत्येक लोकांना त्याच्या रथाची चाकरी करायला लावेल. आणि पुढे आपण वाचत आहोत की तो तुमची शेते, गुरेढोरे, तुमचा उपस, तुमचे मले, तुमचं धान्य, तुमचा द्राक्ष सर्वस्वावर तो राज्य करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, तरी देखील इस्रायल लोक परमेश्वराच्या विरुद्ध जीवन जगले. तरी देखील ते म्हणत आहे त्या सर्व गोष्टी आम्हाला असल्या तरी चालेल, आम्ही गुलाम असलो तरी चालेल. मग शेवटी इस्रायल लोकांच्या हट्टी मुले परमेश्वरानं शमूएलाद्वारे एक राजा निवडला. माझ्या प्रियानं, राजा परमेश्वराने निवडला नाही तर हा राजा लोकांनी त्यांच्यासाठी मागितला. आणि त्या राजाविषयी आपण ऐकत आहोत. शमूएलाचे पहिले पुस्तक अध्याय 10 मध्ये वचन 1 आपण वाचूया. त्या वचनावर मनन चिंतन करूया. कुपी घेऊन मग 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 1 पासून मग शमूएलाने तेलाची कुपी घेऊन मग शमूएलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, आणि त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे. परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. की तो त्याचा वतनाचा अधिपती व्हावे म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, परमेश्वराने सांगितले तरी देखील इस्रायल लोक ऐकले नाही. त्यांनी त्यांच्यासाठी एक शौल राजा निवडला. आणि माझ्या प्रियानो, शेवटी परमेश्वरानं शमूएलाद्वारे केलेली भविष्यवाणी हे सत्य ठरली. शौलाने त्यांच्यावर, त्यांच्या मुलाबालावर, त्यांच्या नगरावर राज्य केलं. शौलाने त्यानं गुलामाप्रमाणे वागवलं. कारण शौल राजा हा परमेश्वरासारख्या विचाराचा नव्हता, परमेश्वरासारख्या हृदयाचा नव्हता. आणि माझ्या प्रियानो, शौलाचं राज्य जास्त काळ टिकू शकले नाही. कारण तो परमेश्वराच्या वचनाच्या विरुद्ध जीवन जगला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा माझ्या गौरव. प्रियानो, त्यानंतर परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी एक अत्यंत आणि महत्त्वाचा राजा निवडला. माझ्या प्रियानो, हा राजा तर परमेश्वराने निवडलेला होता आणि त्या राजाचं नाव आहे दावीद राजा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, हा राजा इस्रायल लोकांची शान होता. आपण त्या राजाविषयी ऐकूया. शमूएलाचे पहिले पुस्तक अध्याय 16 मध्ये वचन 11 पासून पुढे आपण वाचूया. त्या वचनावर आपण मननचिंतन करूया. माझ्या प्रियानो, शमूएल हा इशायाचा मुलगा होता. इशायाला 7 पुत्र होते. आणि माझ्या प्रियानो, जेव्हा परमेश्वरानं शमूएलाला दाविदाला अभिषेक करण्यासाठी पाठवलं, तेव्हा आपण वाचत आहोत की यशायाने त्याच्याकडे 7 पुत्र सादर केले. पण परमेश्वर म्हणाला, यापैकी एकालाही मी निवडलेलं नाही. शेवटी एक धाकटा मुलगा त्याला परमेश्वर निवडलेलं होतं. शमूएलाचे पहिले पुस्तक 16 मध्ये 11 पासून आपण वाचूया. शमूएलाने इशायास विचारले, तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? यशायाला शमूएलाने विचारले की तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय? तो म्हणाला, एक सर्वात धाकटा राहिला आहे, तो पहा शेरडे मेंढरे राखीत आहे. तेव्हा शमूएल इशायास म्हणाला, त्याला बोलाविने पाठवून आण, तो येईपर्यंत आम्ही भोजनास बसणार नाही. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, परमेश्वराजवळ त्याने यशायाने शमूएलाजवळ 7 पुत्र सादर केले. त्यापैकी कोणीही नव्हता. शेवटी एक धाकडा जो दावीद हा शेरडा मेंढरा चालणारा होता, म्हणून त्याचं कुटुंब देखील त्याला विसरून गेलेलं होतं. कारण त्या काळामध्ये
माझ्या प्रियानो, शेरडे मेंढरे चालणारे जे मेंढपाल होते त्यांना दुय्यम स्थान दिलं जात होतं. म्हणून दाविदाकडेच त्याच्या कुटुंबाने देखील दुर्लक्ष केलेलं होतं. पण शमूएल म्हणाला की त्याला बोलवा, त्याला आम्ही पाहिल्याशिवाय भोजनाला बसणार नाही. पुढे वाचूया. त्याने बोलाविणे पाठवून त्यास आणिले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. हालेलुया. ज्या वेळेस दावीद आला तेव्हा माझ्या प्रियानं तुथेंगडा माणूस होता, छोटा बालक होता आणि परमेश्वर म्हणाला, उठ, तेलाची कुंपी घेऊन त्याला अभिषिक्त कर, कारण हाच तो आहे ज्याला मी राजा म्हणून निवडलेला आहे. पुढे वाचूया. मग शमूवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला. आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचारू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. हालेलुया. होय माझ्या प्रियानं, बघा, त्यानंतर शमूएलाने तेलाची कुंपी घेतली, दाविदाच्या डोक्यावर हात ठेवून त्याला अभिषेक केलं आणि दावीद हा एक दावीद राजा म्हणून गणण्यात आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, ह्या राजाला तर परमेश्वराने निवडलेलं होतं आणि दावीद राजा हा इस्रायल लोकांची शान होता. कारण माझ्या प्रियानो, दाविदाने गोलायतासारख्या मोठ्या बलाढ्य माणसाचा वध केलेला होता. जो गोलायत होता तो इस्रायल लोकांना छलत होता, त्यांना त्रास देत होता आणि त्याला मारणे इतकी शक्ती कोणाही व्यक्तीमध्ये नव्हती. पण माझ्या प्रियानो, दाविदाबरोबर परमेश्वर असल्या कारणानं एका छोट्याशा दगडाने, गोपनीने दावीद राजाने त्या गोलियतचा वध केला आणि दावीद राजा हा एक महान किंवा दावीद राजा हा एक इस्रायल लोकांची शान म्हणून गणण्यात आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु माझ्या प्रियानो, शमूएलाचे दुसरे पुस्तक अध्याय 11 आणि अध्याय 12 तुम्ही जर वाचलं तर त्या दोन्ही अध्यायामध्ये आपण 3 व्यक्तीचे कॅरेक्टर बघत आहोत. 4 व्यक्तीचे कॅरेक्टर बघत आहोत. सर्वात पहिला म्हणजे दावीद राजा, त्यानंतर माझ्या प्रियानो नातान प्रवक्ता, बेतसेदा आणि उरिया. माझ्या प्रियानो, वचन आपल्याला सांगते, एक दिवस दावीद राजा आपल्या राजावरून गादीवरून उठून त्याच्या राजवाड्यामध्ये गच्चीवर फिरत होता आणि संध्याकाळच्या वेळेला फिरत असताना एक स्त्री त्याला स्नान करताना दिसते. ज्या वेळेस दावीद राजा तिला अंघोळ आणि स्नान करताना पाहते तेव्हा त्याच्या मनामध्ये वाईट विचार येतो. लगेच तो आपल्या राजवाड्यामध्ये येऊन आपल्या दासांना तेथे पाठवतो आणि माझ्या प्रियानो, तिला आपल्या राजवाड्यामध्ये बोलावणं करते. तेव्हा दावीद राजाला माहीत पडत आहे की ही स्त्री बेतसेदा त्याच्याच एका सैनिकाची, उरियाची पत्नी आहे आणि ती एका पुरुषाची स्त्री असून देखील दावीद राजा तिच्याबरोबर व्यभिचाराचं पाप करतो, वाईट प्रसंग करतो. एवढंच नाही तर तिचा नवरा युरिया ह्याला सैन्याच्या मोहिमेवर पाठवून त्याचा वध करतो. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आणि दावीद राजा हे परमेश्वराच्या 10 आज्ञेमध्ये असलेल्या 6व्या आज्ञेविषयी आणि 5व्या आज्ञेविषयी खुनाचा आणि व्यभिचाराचा पाप करतो. माझ्या प्रियानो, काही कालानंतर दावीद राजाचं देखील राज्य नष्ट होत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, कितीतरी राजा या जगामध्ये होऊन गेले. अजून आपण जर पुढे बघितलं तर दानिएल राजाच्या कालामध्ये एक मोठा राजा होऊन गेला आणि त्या राजाचं नाव आहे नबुकदनेसर राजा. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, त्या कालामध्ये एकदम मोठा राजा होता, परंतु त्या राज्याचं देखील राज्य टिकलं नाही. का टिकलं नाही? कारण त्याने देखील परमेश्वराची पहिली आज्ञा मोशेद्वारे आपल्याला दिलेली होती, त्या आज्ञेचं त्याने उल्लंघन केलं. आपण दानिएलच्या पुस्तकामध्ये अध्याय 3 मध्ये वचन 1 पासून पुढे वाचूया आणि त्या वचनावरती आपण मननचिंतन करूया. नबुकदनेसर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली. तिची उंची 7
60 हात व रुंदी 6 हात होती. तिची स्थापना त्याने बाबेल परगण्यातील दुरा नामक मैदानात केली. Praise the Lord. होय माझ्या प्रियानं, बघा वचन सांगत आहे, नबुकदनेस्सर राजाने सुवर्णाची एक मूर्ती केली व तिची उंची 60 हात व रुंदी 6 हात होती व बाबेलामध्ये माझ्या प्रियानो त्याने त्याची स्थापना केली. म्हणजे तो राजा असून देखील त्याने परमेश्वर राजाला विसरून गेला. त्याने अन्य दैवताच्या मूर्तीची स्थापना केली. पुढे वाचूया. ही जी मूर्ती नबुकदनेस्सर राजाने स्थापिली होती तिची प्रतिष्ठा करण्यासाठी त्याने राजप्रतिनिधी, नायक, अधिपती, सरदार, मंत्री, भंडारी, न्यायपंडित, न्यायाधीश व सुभ्यांचे सर्व अधिकारी यांनी एकत्र जमावे म्हणून त्यास बोलावणे केले. हालेलुया. आणि त्या दुष्टाची मूर्ती बनवण्यासाठी माझ्या प्रियानो त्याने मंत्री, सरदार, भंडारी, न्यायाधीश, प्रतिनिधी आणि अधिकारी या सर्वांस एकत्र जमवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, नबुकदनेस्सर राजा देखील त्या परमेश्वराच्या विरुद्ध जीवन जगला. माझ्या प्रियानो, कितीतरी पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही बघितलं तर राज्य होऊन गेले, पण एकही राज्याचं राज्य टिकलं नाही, कारण ते परमेश्वराच्या विरोधामध्ये जीवन जगले. माझ्या प्रियानो, अजून एका राजाविषयी आपण इतिहासामध्ये पाहणार आहोत. आपण जर पवित्र शास्त्राचा इतिहास बघितला तर एक घाणेरडा किंवा निर्दयी राजा होऊन गेला. माझ्या प्रियानो, कदाचित तुम्ही म्हणाल की ब्रदर, तुम्ही त्याला निर्दयी राजा का म्हणत आहे? कारण त्याने अजून घाणेरडं कृत्य राजा असताना त्याने केलेलं आहे. आणि तो राजा माझ्या प्रियानो, त्याचं नाव आहे आहाज राजा. होय माझ्या प्रियानो, आहाज राजा जो होता तो निर्दयी राजा होता, कारण त्याने घाणेरडं कृत्य परमेश्वर राजाच्या विरोधामध्ये केलेलं आहे. आपण इतिहासाचे दुसरे पुस्तक अध्याय 28 मध्ये वचन 24 पासून पुढे वाचूया. त्या वचनावर आपण मनन चिंतन करूया. आहाजाने देवाच्या मंदिरातील पात्रे जमा करून ती फोडून टाकली. त्याने परमेश्वराच्या मंदिराची द्वारे बंद केली आणि यरुशलेमच्या कानाकोपऱ्यातून वेद्या बांधिल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, बघा वचन सांगत आहे, आहाज राजा जो होता तो राज्य करीत असताना त्याने जे परमेश्वराचं मंदिर होतं त्या मंदिरामध्ये जी पात्र होती ती तोडून टाकली आणि मंदिराचे दरवाजे देखील त्याने बंद केले. जे मंदिर परमेश्वराच्या आराधनेसाठी, स्तुतीसाठी, गौरवासाठी उघडं केलेलं होतं ते मंदिर त्याने बंद करून टाकलं. अजून आपण पुढे वाचूया. ओबी 25 आणि ओबी 26 आपण वाचूया. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. इतिहासाचे दुसरे पुस्तक अध्याय 28 वचन 25 आणि 26 आपण वाचूया. हालेलुया. 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 पुढे वचन सांगत आहे, त्याने यहुद्याच्या प्रत्येक नगरात अन्य दैवतास धूप जाणण्यासाठी उंच स्थाने बांधली आणि आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर यास त्याने संतप्त केले. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, यहुद्याच्या प्रत्येक नगरात त्याने अन्य दैवताच्या वेद्या बांधल्या, त्याने धूप जाळले आणि परमेश्वर देव यांना त्याने संतप्त केले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, आणि पुढे आपण जर बघितलं तर त्याचं देखील राज्य जास्त टिकू शकलं नाही. माझ्या प्रियानो, इस्रायल लोक हे संतप्त झाले होते, ते हताश झाले होते, ते दुःखी झाले होते, ते रडत होते आणि ते आक्रोश करत होते की आम्हाला असा कोण महान राजा भेटणार की आमच्या समस्या, आमचं दुःख, आमच्या अडचणी आणि आमचं सर्व काही आम्हापासून दूर होणार. तेव्हा माझ्या प्रियानो, परमेश्वरानं जो नवीन कराराचा संदेश दिला, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 600-650 वर्षापूर्वी एक होऊन गेलेला नवीन कराराचा संदेश म्हटला जाणार संदेश इर्म्या संदेश.
त्याच्याद्वारे मानवासाठी, प्रत्येक यहुदी लोकांसाठी एक तारणाचा संदेश दिला. माझ्या प्रियानो, त्यांचे अश्रू परमेश्वराने पाहिले आणि परमेश्वर इस्रायल लोकांना इर्म्या संदेशाद्वारे म्हणत आहे. इर्म्या अध्याय 23 वचन 5 आपण वाचूया. त्या वचनावरती आपण मनन चिंतन करूया. परमेश्वर म्हणतो, पहा, मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन. तो राजा होऊन राज्य करील. तो सुज्ञतेने वागेल, देशात धर्मन्याय करील. असे दिवस येत आहेत. Praise the Lord. हालेलुया. 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 होय माझ्या प्रियानो, परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या जन्माचे 600 वर्षापूर्वी म्हटला की मी दाविदाकरिता एक धार्मिक अंकुर उगवीन. तो राजाहून राज्य करील आणि तो शुद्धतेने वागेल, देशात धर्मन्याय करील. असे दिवस येत आहेत. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणाले, दाविदाच्या घरातून मी एक धार्मिक अंकुर उगवीन आणि तो राजा होईल. आणि माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म हा दाविदाच्या घराण्यामध्ये झालेला आहे. आणि तो संदेश माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन करारामध्ये आपण परिपूर्ण होत असलेला पाहत आहोत. माझ्या प्रियानो, त्याचं येशू ख्रिस्ताचे राज्य होतं ते अद्भुत राज्य होतं. प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य जे होतं ते शांतीचं राज्य होतं. त्याचं राज्य हे न्यायाचं राज्य होतं. त्याचं राज्य आशीर्वादाचं राज्य होतं. त्याचं राज्य तारणाचं राज्य होतं. आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य हे उद्धाराचं राज्य होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि माझ्या प्रियानो, त्या दाविदाच्या घराण्यामध्ये आलेल्या प्रभू येशू ख्रिस्त राजाला भेटण्यासाठी 3 राजे येत आहेत. आपण मत्तेय लिखित शुभवर्तमान अध्याय 2 मध्ये वचन 2 वाचूया आणि त्या वचनावरती आज आपण मनन चिंतन करूया. यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहोत. हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानो, 3 राजे ते यहुद्याच्या राजाला म्हणजे बाल येशूला भेटण्यासाठी आले आणि म्हणाले की तो राजा जन्मास आलेला तो कोठे आहे? कारण पूर्व दिशेस आम्ही त्याचा तारा पाहिलेला आहे आणि आम्ही त्याला नमन करण्यासाठी आलेले आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त एक राजा होता आणि त्या यहुद्याच्या राजाने तलवार चालवली नाही. माझ्या प्रियानो, त्याने मोठमोठे गोलियत पाडले नाहीत. त्याने मोठे मोठे गोलियत मारले नाहीत. त्याने मोठ्या लढाया केल्या नाहीत. तो कधी मैदानामध्ये उभा राहून तलवार चालवली नाही. तर माझ्या प्रियानो, त्या महान राजानं एकच महत्त्वाचं कार्य केलं आणि ते कार्य म्हणजे त्याने प्रत्येक मानवजातीचं मन जिंकलं. प्रेज द लॉर्ड. त्याने प्रत्येक मानवजातीचं मन जिंकलं. जे वालूमध्ये टाकलेले होते, जे धिक्कारलेले होते, ज्यांना समाजाने टाकलेलं होतं, अशा प्रत्येक व्यक्तीचं माझ्या प्रियानो त्याने संरक्षण केलं, त्यांचं मन जिंकलं आणि प्रभू येशू ख्रिस्त हा एक महान राजा ठरला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या प्रियानो, आपण शेवटचं वचन बघूया की त्या राजाविषयी संत पौल आपल्याला काय म्हणत आहे. फिलिप्पियस पत्र अध्याय 2 मध्ये वचन 5 पासून पुढे आपण वाचूया की तो राजा कशा प्रकारे जीवन जगला हे संत पौल आपल्याला या वचनाद्वारे शिकवते. आपण ते वचन ऐकूया. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. हालेलुया. माझ्या प्रियानो, ही जी चित्तवृत्ती आहे ती येशू ख्रिस्ताच्या ठायी होती की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने परमेश्वर मी आहे असं कधीच मानलं नाही. पुढे वाचूया. तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. तर ह्या महान राजाने स्वतःला रिक्त केलं, स्वतःला नम्र केलं आणि तो मनुष्य झाला,
आणि एक दासाचं रूप त्याने धारण केलं. जो दास राजाच्या खाली काम करतो, एक नोकर म्हणून काम करतो, तशा प्रकारे तो परमेश्वर असून देवाच्या स्वरूपाचा असून देखील त्याने दास आणि एक नोकर किंवा एक नम्र माणूस म्हणून तो जीवन जगला. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. हालेलुया. हालेलुया. माझ्या प्रियानो, जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, प्रभू येशू ख्रिस्त, त्याने मनुष्य प्रकृतीचा असं तो प्रगट झाला आणि त्याने या वधस्तंभावरचं मरण सोसलं. हालेलुया. हालेलुया. तो हालेलुया. मोठ्या राजवाड्यामध्ये, राजाच्या महालामध्ये मरण पावला नाही, तर तो राजा असून त्याने क्रुसावरचं वधस्तंभावरचं मरण सोसलं. पुढे आपण वाचूया. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले ह्यामुळे देवाने त्याला अतिउच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला आणि दिले. सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव आहे ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. ह्यात हेतू हाच आहे की स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रेज द लॉर्ड. आणि देवपित्याच्या गौरवासाठी येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. हालेलुया. हालेलुया. होय माझ्या प्रियानं, आपण बघितलं की उत्पत्तीपासून, जुन्या करारापासून तर आतापर्यंत आपण या पवित्र शास्त्रामध्ये बघितलं की कितीतरी राजे महाराजे होऊन गेले माझ्या प्रियानो, पण कोणाही राजाचं राज्य टिकलं नाही. तर सर्व जर मरून गेले, ते नष्ट झाले आणि त्यांचं राज्य देखील नष्ट झालं. पण माझ्या प्रियानो, एकच असा राजा दाविदाच्या घराण्यामध्ये जन्माला आला आणि तो राजा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त राजा आहे. तो महान राजा आहे. त्याने तलवार चालवली नाही, त्याने मोठे गोलियत मारले नाही. तो रणभूमीमध्ये राहून त्याने सैनिकांना आणि लढाया जिंकला नाही, पण त्याने एक महत्त्वाचं कार्य केलं. त्याने प्रत्येक मानवजातीचं मन जिंकलं. मानवाचं जीवन कसं असलं पाहिजे आणि मानव कशा प्रकारे जीवन जगला पाहिजे हे त्याने लोकांना शिकवलं. आणि त्या राज्याचं राज्य हे अद्भुत राज्य होतं. त्याचं राज्य शांतीचं राज्य होतं. त्याचं राज्य न्यायाचं राज्य होतं. त्याचं राज्य आशीर्वादाचं राज्य होतं. त्याचं राज्य तारणाचं, उद्धाराचं राज्य होतं. आणि माझ्या प्रियानो, त्याचं राज्य 2000 वर्ष निघून गेली तरी आज देखील त्याचं राज्य त्या जगामध्ये राज्य करीत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे भविष्यामध्ये देखील जगाच्या शेवटापर्यंत, जगाच्या अंतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताचं महान राज्य टिकून राहणार आहे. कारण येशू ख्रिस्तच, प्रभू येशू खरिस्तच एक महान राजा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. हालेलुया. हालेलुया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.